हॅलो गाईज, तर मी करत आहे 30 डेज 30 ब्लॉक चॅलेंज. तर आज आहे माझा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी माझ्यासोबत असं काय होईल याचा मी विचारसुद्धा केला नव्हता. तर मी उठलो होतो सकाळच्या 6 वाजता आणि मी सगळ्यात पहिलं गेलो बाथरूममध्ये पाणी लावण्यासाठी. कारण तुम्हाला तर माहिती आहे आता चालू आहे थंडीचा मोसम. थंडीच्या मोसममध्ये थंड पाण्याने आंघोळ करणं हे तर काही शक्य नाही. म्हणून मी सगळ्यात पहिलं लावलं हीटर. आणि हीटर लावून झाल्यानंतर मी गेलो थोड्या वेळ झोपण्यासाठी, कारण झोप तर झालीच पाहिजे. थोड्या वेळाने जेव्हा मी उठलो तेव्हा तोपर्यंत माझं पाणी तापलेलं होतं आणि मस्त मी आंघोळ वगैरे करून बाहेर आलेलो होतो. आंघोळ वगैरे करून झाली, मस्त डोकं वगैरे पुसलं. आंघोळ झाल्यानंतर मी सगळ्यात पहिले केली सुरुवात फटाफट आवरण्याची, कारण मला ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं. मग त्यात माझं सगळं काही आवरून झालेलं होतं आणि नेमकं मला लवकर निघायचं होतं. तर मी लगेच सर्व काही आवरून मी निघालो होतो आता कॉलेजच्या दिशेने. कॉलेजच्या दिशेने जाताना सगळ्यात पहिलं मला आठवण आली का आपल्याला सर्व पहिले आपल्या राणीला भेटावं लागेल. राणी म्हणजे तुम्हाला वाटेल कोणती मुलगी वगैरे असेल, पण तुम्हाला पुढे दिसेलच मी कोणत्या राणीबद्दल बोलतोय. तर खाली आल्यानंतर मी सगळ्यात पहिले लागलो माझ्या राणीला शोधायला. पण मग नंतर मला लक्षात आलं का मी तर आज माझी राणी मागं पार्क केली होती. मग सगळ्यात पहिलं गेलो आपल्या राणीकडे आणि राणीला पाहून मला तर दररोज इतकं भारी वाटतं का काय सांगू. तुम्हाला बी कसं वाटतं तुमच्या गाडीला पाहून नक्की सांगा. तर लावली चावी राणीला आणि केलं चालू आणि तिला म्हटलं काय ग राणी चलतेस ना. मग त्याच्यानंतर तिला चालू करण्याचा प्रयत्न केला. नंतर मला कळालं का तिचं तर पेट्रोल संपलेलं आहे. मग याच दुःखाने मी परत निघालो गेटच्या दिशेने आणि मी केला सर्वात पहिले फोन माझ्या मित्राला. तर तो येत होता. त्याच्यासाठी मी वाट पाहत होतो गेटच्या बाहेरच. तर मी वाट पाहत केव्हाचा उभो होतो. नंतर 15-20 मिनिटानंतर तो आला आणि मग आम्ही दोघंही निघालो कॉलेजच्या दिशेने. कॉलेजकडे जाताना थोडीफार थंडी वाजत होती, पण एवढी पण नव्हती. मग अर्ध्या रस्त्यात आम्ही अशीच गप्पा वगैरे मारता मारता कधी रस्ता गर्दी लागली हे तर आम्हाला काही कळालंच नाही. मग गर्दीतून आम्ही थोडंफार पुढं सरकत गेलो कॉलेजकडं आल्यानंतर आम्हाला असं कळालं का कालची कॉलेजची चावी तर आमच्याकडेच राहिली होती. सर्व पोरं तर बाहेरच उभे होते. तर मी फटाफट गाडीवरनं उडी मारली आणि लगेच पळत सुटलो आपल्या क्लासरूमकडे जाताना तुम्ही आता इथं पाहू शकता सर्व पोरं तर बाहेरच उभे होते. तेवढ्यात माझ्या मागून पण आला होता आमचा एकदम प्रिय मित्र. नंतर आम्ही थोडं पुढे जाता पोरांशी थोडी माझ्या मस्ती केली. नंतर क्लासरूम उघडला आणि मी सगळ्यात पहिलं तर क्लासरूमच्या सगळ्या लाईटी लावून झाल्यानंतर थोडीफार मस्ती करण्यासाठी आम्ही बसलो होतो, कारण सर अजून आलेले नव्हते. सरांना यायला वेळ होता म्हणून आम्ही असेच गप्पा वगैरे मारत बसलो होतो. त्याच्यानंतर थोडा वेळ झाला मग आम्हाला